नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किंग आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. आजच्या या शंखयात्रेत आपण आलो आहोत विरार पश्चिमेतील डोंगरपाडा परिसरात, जिथे आपण घेणार आहोत 3 मंदिरांचं दर्शन, ज्यामध्ये आहे पिंपळेश्वर महादेव, नागोबा मंदिर आणि श्रीराम मंदिर. चला तर मग सुरू करूया आजची शंखयात्रा. विरारच्या शांत आणि निसर्गरम्य डोंगरपाडा परिसरात एक अत्यंत प्रसन्न आणि पवित्र स्थळ आहे, ते म्हणजे श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर. शहराच्या गर्दीपासून काही पावलांवरच असलेलं हे दाक्षिणात्य स्थापत्य कलेतील मंदिर भक्तांना अनोखी शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला लावतं. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच सर्वप्रथम नजरेस पडते ती महादेवाची सुंदर शिवलिंग मूर्ती. येथे शिवशंभूचं दर्शन घेताना मन आपोआप स्थिर होतं. मंदिरात पार्वती माता, गणेशजी, हनुमानजी आणि नवग्रहांच्या मूर्ती आहेत, त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीच्या वातावरणात भारून जातो. मंदिराच्या शेजारीच असलेला तलाव हा या ठिकाणाचा मुख्य आकर्षण बिंदू आहे. शांत पाण्यावर उमटलेले आकाशाचे प्रतिबिंब, आजूबाजूची झाडे आणि मंद वारा, त्यामुळे हा परिसर अगदी ध्यान धारणेसाठी योग्य वाटतो. अनेक भक्त येथे येऊन शांत बसतात, मन मोकळं करतात आणि निसर्गाचा आस्वाद घेतात. श्रावण महिना, सोमवार आणि महाशिवरात्री या काळात येथे विशेष गर्दी असते. येथे दिवसभर रुद्राभिषेक, पूजा अर्चा आणि भजनांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. भगवान परब्रह्म परमात्मा जब सगुण साकार नमस्कार. तर आता आपण जाणून घेऊया या मंदिराबाबतची माहिती इकडच्या गुरुजींकडे. गुरुजी नमस्कार. सबसे पहले आप अपना नाम बताइए. मेरा नाम पंडित राहुल शास्त्री. अच्छा गुरुजी, तो गुरुजी ये मंदिर की स्थापना कब हुई थी और ये मंदिर में कौन कौन से देवता है, तो इसके बारे में आप कुछ बता सकते हैं? अच्छा, मंदिर की स्थापना लगभग आज से जो है 100 वर्ष पहले का है. अच्छा. और प्रथम जो है गणेश जी के साउथ का मंदिर है. अच्छा. और इसके बाद विष्णुगिरी माता जी, महाकाल ये जो है ब्रह्म सूक्त में बंधे हुए हैं, महाकाल है, शंकर माता जी, पार्वती हैं. फिर बाद में नवग्रह है, नंदी है और बलिपीठ है. और जितना भी मंदिर का स्ट्रक्चर है पूरा साउथ का है. बराबर. और गुरुजी हमारे मंदिर में दिनचर्या क्या क्या है, मतलब मंदिर का? मंदिर प्रातः काल सुबह 5 बजे से 12 बजे तक. अच्छा. 12 बजे पट बंद होता है. फिर इसके बाद 5 बजे से 9 बजे तक शाम. फिर 9 बजे से भगवान को शयन किया जाता है. और गुरुजी हमारे यहाँ पे कौन से धार्मिक उत्सव हमारे यहाँ एक वर्ष में सबसे बहुत जोर शोर से मनाया जाता है महाशिवरात्रि. और श्रावण भी अच्छा चलता है. अच्छा, श्रावण को भी उत्सव रहता है. और बाकी त्योहार में तो उत्सव मंदिर चलता ही रहता है. जी. धन्यवाद. येथूनच काही पावलांच्या अंतरावरती आहे श्रीराम मंदिर. हे श्रीराम मंदिर श्री हिरा गोविंद वर्तक यांनी 1894 साली बांधून श्रींच्या चरणी अर्पण केले. या मंदिराचे नूतनीकरण श्रीरामनवमीच्या शुभ मुहूर्तावरती बुधवार दिनांक 20 एप्रिल 1994 रोजी ग्रामस्थ व ट्रस्ट तर्फे करण्यात आले. आजच्या या पावन क्षणी आपल्याला लाभत आहे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या दिव्य त्रिमूर्तीचे मंगलमय दर्शन. कॅमेऱ्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते ते राम नामाचं तेज, श्रीरामांच्या नयनातून झळकणारी करुणा आणि माता सीतेच्या रूपातून प्रकट होणारी ममता आणि शांतता.
राम लक्ष्मणांच्या शेजारी उभे आहेत आपल्या सर्वांचे आराध्य दैवत भगवान हनुमंत, जे आहेत भक्ती, सामर्थ्य आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक. त्यांच्या चरणांशी साष्टांग नमस्कार करताच हृदयात एक अनोखी ऊर्जा जाणवते. जणू प्रभू रामांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि या मंगल दर्शनाला सुंदर प्रारंभ देतात ते विघ्नहर्ता, मंगलकर्ता श्री गणेश. या सर्व दिव्य देवतांच्या उपस्थितीत आपण पुढे पाहूया शांत, स्थिर आणि अतिशय तेजस्वी असं महादेवाचं पिंडरूप दर्शन. काळाच्या पलीकडे जाणारी शांतता, ध्यानमग्न, निराकार, परब्रह्म असणाऱ्या शिवशक्तीचे हे पवित्र रूप. जलाभिषेकाचे थेंब शिवशंकराच्या पिंडीवरती पडताच वातावरणात ओम नमः शिवायचा स्पंदन घुमू लागतो. मन शांत होतं, विचार थांबतात आणि आत्मा एका वेगळ्याच भक्तिभावात रंगून जातो. श्रीरामांचे आशीर्वाद, हनुमंतांची शक्ती, गणेशाचे मंगल कार्य आणि महादेवांची दिव्य शक्ती या चौघांची एकत्रित उपस्थिती आपल्या जीवनात प्रकाश, शांती आणि सकारात्मकता घेऊन येते.
सर्वांतरे शिवे सर्वाधारिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते ओम सहनावतु सहनोरतु सहवीर्यकर्मावै तेजस्विनावै नमस्माविष्यावै ओम शांति 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम. तर भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया या मंदिराबाबतची माहिती इकडच्या सद्यस्थितीतील कार्यकारी मंडळाकडनं. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सर आपले नाव सांगा. मी उदयन महादेव वर्तक उर्फ बाबा वर्तक, मला बाबा वर्तक या नावाने ओळखतात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे माझे आजोबा त्यांच्या पणजोबांनी बांधून त्यांच्या जन्माच्या वेळेस बांधून पूर्ण करून गावाला अर्पण केलेलं हे देऊळ आहे. त्याचप्रमाणे हे मंदिर हे गावाचं जुन्या 5 मंदिरापैकी एक आहे. राम मंदिर, जीवदानी मंदिर, त्याच्यानंतर विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर आणि हरपासती आईचं मंदिर, अच्छा. अशी 5 मंदिर ही खरी जुनी पिढ्यानं पिढ्या मग लोकवस्ती वाढत गेल्या प्रत्येकाने हे केलंय, पण हे सर्वात जुनी मंदिरं ही सर्व विराटची आहे. अच्छा. आणि सर आम्हाला सांगा की या मंदिरात कुठले विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात? हे गावचं मंदिर असल्यामुळे इथे सर्व गावकरी, इथे समाज हे एकत्र असतात. इथे सर्व वस्ती वाडवळ, आगरी, त्याच्यानंतर ब्राह्मण, त्याच्यानंतर यंदे कंपनी, त्यांना काय म्हणतात लुडू कंपनी, आम्ही लुडू कंपनी, आणि मुसलमान वस्ती पण या इकडे उत्सवात साजरी करायची आहे. तर सर्व आपले मराठी सण म्हणजे गुढीपाडव्यापासून आपण गुढीपाडवा सुरुवात करू, मग रामनवमी नंतर त्याच्यानंतर गणपती उत्सव, दिवाळी, नवरात्र, दिवाळी हे उत्सव साजरे करतात. हे सर्व ट्रस्ट तर्फे काही नसतं, गावकरी स्वतःहून सर्व स्वतःचं मंदिर समजून या मंदिरातले सर्व सण उत्साहात साजरे करतात. प्रत्येक सणाला इथे जे गावकरी आहेत ते आवर्जून इथे देवाला पाया पडण्यासाठी सकाळ 5 वाजल्यापासून येत असतात. आणि सर अजून काय सांगायचं असेल? बरंच काही आहे या मंदिराविषयी. या मंदिराचा आता मोठा सण असतो तो रामनवमी. बरोबर. रामनवमीच्या याच्यात राम मंदिरच्या याच्यात सर्व गावकरी 3 दिवस सण असतात. गायकी असते, भजन कीर्तन असतं. रामनवमीच्या दिवशी इथे कीर्तन असतं. कीर्तनानंतर इथे मोठा भंडारा असतो. आणि हे सर्व ट्रस्ट तर्फे नाही, हे सर्व आमचे मंडळ, युवक मंडळ, आम्ही आता रिटायर झालो, हे होतील अशी ही परंपरा चालू राहते. म्हणजे इथे कोणालाही सांगायला लागत नाही. आणि त्या भंडाऱ्याच्या वेळेस आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडच्या सर्व आमच्या वहिन्या म्हणा, आमच्या मावशी, काक्या या सर्व पासून आजपर्यंत नवीन पिढी म्हणजे आमच्या सुना आलेल्या असतात, त्या भंडाऱ्यात सर्व मदत कार्य, त्यांना वाटणं, जेवण करणं इथं सर्व ते करत. या याच्यातच आणखीन एक या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे गाव जेव्हा सण असतो तेव्हा रांगोळ्या, पणत्या, दिवे हे सर्व उजळून निघतं. हे या मंदिराच्या रामाच्या आणि या देवाच्याच कृपेने. आणि हे आता पहिलं म्हणजे तुम्ही हे घेतलेलंच आहे त्याचं चित्र. धर्माजी वर्तक यांच्या मुलगा हे यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळेस हे अर्पण केलेलं मंदिर. गोविंदराव वर्तक त्यांचं नाव. त्याच्यानंतर मग भाऊसाहेब वर्तक,
पिढ्यानं पिढ्या ते वाढत हे गेलं. मग त्याच्यानंतर हे आमचे 5 बंधू त्यांचे म्हणजे 6 जण होते, आम्ही करतो आणि आता अख्खं गावच करतं. म्हणजे असं काही नाही की वर्तक कुटुंबियांनी विहिरी काय याचं हे नाही, सर्व मिळून इथे सर्व उत्साह आम्ही आनंदात साजरे करतो. हे मंदिर जेव्हा जीर्ण याचं झालं, मंदिर बांधलं तेव्हा कौलारू होतं. इथे सर्वच घरं कौलारू होती. त्याच्यानंतर 60 वर्षापूर्वी 60 ते 65, आता तेव्हा आम्ही जन्माला नव्हतो, 65 वर्ष, त्या 65 वर्षापूर्वीच आहे, कारण जन्माला झाल्यानंतर, कारण आम्ही स्लॅबचं हे मंदिर हे केलं. ते भाऊसाहेब वर्तक मिनिस्टर होते, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या ह्याच्यात असं एक एक आम्ही त्याचं जसं काळानं रूप त्याला रूप देता येईल तसं आम्ही रूप देण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या सहकार्याने, कुठल्याही ट्रस्टचं काय, कारण हे मंदिरचं वैशिष्ट्य आहे, या मंदिराला उत्पन्न असं काही नाही. तर वर्तक कुटुंबाने 57 एकर जमीन दिली होती. का तर ब्राह्मण यांना पूर्वी कसं अन्नधान्य द्यायचं, त्याच्यावर उदरनिर्वाह, पण काही इथे इकडच्या भूमाफियांनी त्याच्यातल्या जमिनी लाटल्या, पण त्यांचं काही भलं झालेलं नाहीये. त्यांचं उतार काळ इथूनच सुरुवात झाला, कारण राम हे बघत असतो सर्व. हे मंदिर लोक म्हणतात, म्हणजे आता आम्ही नाही म्हणत, पण पावणारा देव आहे आमचे. हे आता अशोकभाई म्हणून इथे सध्या पुजारी आहेत, त्यांनीच याचं हे जे दिसतंय ना हे तर ते बघतात. त्यांना काही आम्ही सांगत नाहीत की ट्रस्टीनी सांगावं, हे करावं, कुठल्याच गोष्टीला. इव्हन आमच्याकडे सणाला जो येतो गावकरी तो म्हणतो हे करायचं आहे, ते आम्ही करत असतो. त्याच्यानंतर मूर्ती रामाची मूर्ती ही सर्वात जुनी, आणि या ज्या दुसऱ्या होत्या त्या कारण या बाहेर असल्यामुळे हात लावून हे झाल्या होत्या. तर 100 वर्षापूर्वी या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा केली आणि मोठा प्रोग्राम त्या दिवशी 9 दिवस तो प्रोग्राम चालला. त्याच्यानंतर कालांतराने आम्ही पण 3-3 दिवस 5-5 दिवस असे करत राहिलो. पण आता काय यंग जी मंडळी आहे ती या कार्यक्रमाला त्यांनाच ते स्वतः बिझी झाल्यामुळे आम्ही जरा 3 दिवस आधीपासून तो होम हवन वगैरे सर्व करत असतोय. पालखी हा सोहळा पण असतो. रामनवमीच्या वेळेस पालखी निघते. जवळजवळ 5 तास राऊतवाडी म्हणून इथे आहे. राऊतवाडी पासून इथे हिरा विद्यालय लेन, त्याच्यानंतर ही राम मंदिर लेन, चोरघे आई आणि डोंगरपाट राधाकृष्ण मंदिर पर्यंत जाते. म्हणजे इथे आगरी समाज, वाडवळ समाज, हे जे तुम्हाला सांगितले हे सर्व हे गुणा गोविंदाने त्या पालखी बरोबर जात असतात. त्याचप्रमाणे पूर्वी मुसलमान लोक पण पालखीला टाशा, पूर्वी दुसरं काय नसायचं तेव्हा स्वतः त्यांनी दरवर्षी ते टाशेवाले इथे येऊन उभे राहायचे आणि त्या पालखीच्या पुढे टाशा हे करायचे. कारण त्याचं कारण पण होतं की पालखी आली आहे, आपल्या दरवाजात येणार आहे पालखी, म्हणून लोक जागे असायचे. पूर्वी रात्री 11ला पालखी निघायची, सकाळी 7 वाजता यायची. आता पोलिसांच्या याच्याप्रमाणे जरा रिस्ट्रिक्शन नियमाप्रमाणे ती हल्ली 4 वाजता निघते आणि 1 वाजता इथे येते. मग त्याच्यानंतर उत्तर पूजा वगैरे करून 2 वाजता मंदिर परत म्हणजे राम आराम करायला आम्ही मोकळं करतो रामाला. बरोबर, असे ही हे आहे. आणि याचं सर्व श्रेय गावकऱ्यांनाच आहे. आणि नॅचरली वर्तक कुटुंबियात फक्त पाठीमागे पूर्वी मोठेच होते आमचे मिनिस्टर तेव्हा काय हे नव्हतं. पण याला उत्पन्न हा स्तोत्र आम्ही जमिनीचा दिला होता, पण त्यांनी लाटलं, काही त्या भूमाफियांनी त्या जमिनीचा हे केलं, त्यांचा उद्धार झालेला नाहीये. एवढं या मंदिराचं वैशिष्ट्य. धन्यवाद. येथूनच काही पावलांच्या अंतरावरती आहे श्री नागोबा मंदिर. या पवित्र मंदिरात आज आपल्याला लाभते नागदेवता, शिवशंकर आणि पार्वती मातेच्या शिळा रूपातील अद्भुत दर्शनाचं सौभाग्य. खोल शांततेत वसलेल्या या देवतांच्या मूर्ती दिव्य ऊर्जा प्रसारित करणाऱ्या आहेत. मंदिराच्या भिंतीवरचं सुंदर, नाजूक आणि मनमोहून टाकणारं कोरीव नक्षीकाम पाहिलं की नजरा थांबून जातात. प्रत्येक नक्षीकामात परंपरेची, कलागुणांची आणि भक्तीची छाप झळकताना दिसते. येथील मंदिर परिसर इतका स्वच्छ, शांत आणि प्रसन्न ठेवलेला आहे की देवतांचे दर्शन घेताच मनात एक वेगळीच सकारात्मक भावना जागृत होते.
या नगरीत वसलेला सोमवंशीय क्षत्रिय समाज आपल्या प्रत्येक शुभकार्याची सुरुवात याच मंदिरात पूजा करून करतो. देवतांचे आशीर्वाद घेऊन नव्या प्रवासाला निघण्याची ही परंपरा आजही तेवढीच जिवंत आणि पवित्र आहे. आता या मंदिराची खरी ओळख, त्यामागची जुनी परंपरा हे सर्व जाणून घेऊया इकडे पिढ्यानपिढ्या स्थायिक असलेल्या चौधरी कुटुंबियांकडून, ज्यांनी या मंदिराशी आपलं नातं वर्षानुवर्ष जपलेलं आहे. हे दोन हे आहे बघा, एक त्या बाजू हा एक बाजू, अच्छा. हे दोन दगड हा. आणि खास तो नागोबाचा खालचा जो आहे तो नागोबा मंदिराचा दगड, म्हणजे त्याला नागदेवता म्हणतात. नागदेवता. हा आणि ह्याच्या बाजूला चिंचेचा असा झाड होता अच्छा. त्याला, आणि तो आवासात होता तो चिंचेचा. काही वर्षानंतर ते ग्रामस्थानाचं असं हा. म्हणणं होतं की हे शंकर आणि पार्वती अच्छा. आणि तो मध्ये नाग आणि ज्या वेळेला बरोबर. आम्ही हे देऊळ बांधायला घेतलं हा. त्यावेळेला ते दगड फोडा काढायचे ना, आणायचे नाही असं हा सांगितलं. हा. त्यामुळे ते तसेच राहिले. तसंच राहिलं. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, हे हे मोकळं होतं. मोकळं म्हणजे त्याला हे नव्हतं, असं काही काही उतारा किंवा नाही, काय वगैरे नव्हता, काही बरोबर. फक्त चिंचेची सावली हेच डोंगर, हा. त्याच्या पलीकडे काय नाही. आम्ही लहानपणात ते नारळ बिळ आले फोडले देवाचे, कोणी आलं का ते आम्ही फोडून नेऊन खायचे. म्हणजे आमच्या वाडवडिलांचं देवस्थान. देवाचं हा. आहे. अच्छा. ते लग्न कार्य काय असलं ना बरोबर. का ते येऊन फोडतात पहिली बरोबर. परत यायला लागलं. असं, हा. आणि मग मग ते करतात. मुलीला लागलं. बरोबर. आता हे झालं सगळं असं झालं का, त्याच्यानंतर असं एक घुमट केलेलं, नंतर एका बिल्डिंगने असं घुमट बांधून म्हणजे त्याला काहीतरी वाटलं तर तो त्याने घुमट बांधलं. त्यावेळेला काय झालं, ती चिंच झाड होतं आणि इकडे त्यांची चाळ होती, अच्छा. एक 5-6 खोल्यांची चाळ होती. अच्छा. त्याच्यात काही भाडेकरू राहत होते. अच्छा. तर त्यातला एक भाडेकरू इकडे राहतो अच्छा. वरती. तर ते सगळ्या नंतर ते देवाची जी दिवा वगैरे दिवा वगैरे लावायला मग ते सुरुवात केली. दैनिक उपक्रम म्हणजे हा. दिनचर्या. आम्ही पण त्यावेळेला आम्ही पण इकडे कोण राहायला नव्हते, आम्ही गावातच होते. अच्छा. हा, गावातून नंतर आम्ही ज्या वेळेला आमच्या हे झालं त्यावेळेला आम्ही आमच्या हिश्श्याला हे आलं, चुलत्यांना तिकडे दिलं आणि दुसरे चुलते त्या बाजूला दिले. अच्छा. म्हणजे असे विखुरले म्हणजे. बरोबर. तर हे अशा पद्धतीचं हे नाही, होतं. मग ते घुमट होतं ना, हा. तर आमच्या मातोश्रीला काय स्वप्न पडलेलं तेच, आहे का हा. काय माहित नाही. पण तिची इच्छा झाली की हे तू घुमट तोडा आणि हे कर. म्हणजे ते का तोडायचं माहितीये का, ते का तोडायचं की तिथे व्यवस्थित पूजापाठ करायला मिळत नव्हती अच्छा. आणि वाकायला पण होत नव्हतं, कारण ते नुसतंच आपण वाकून हे करायचं, नुसतं घुमट होत. बरोबर. नंतर मग ते आमच्या आईने सांगितलं, मग तिला दृष्टांत झाला काहीतरी. झालं असेल किंवा काय. हा, तिने सांगितलं, एक इच्छा व्यक्त केली की हे मंदिर बांधा म्हणून, हे तोडा आणि मंदिर बांधा. बरोबर. तर आम्ही सांगितलं ठीक आहे. काय त्याच्यानंतर काय झालं, हे सर्व एक झाल्यानंतर माझ्या मुलाने काय असं सांगितलं भटजींना, इच्छा व्यक्त केली की माझ्या असं असं आजीची इच्छा आहे, तर काय करावं. काय ते बोलते, तुमची इच्छा असेल ते बांधा, पण असं बांधा की व्यवस्थित बांधा, म्हणजे दर्शन बी घेता येईल, सगळं होईल, पूजापाठ आणि नागपंचमीला त्याचा उत्सव करायला लागेल तुम्हाला. अच्छा. नागपंचमी बोला, महाशिवरात्र बोल. मग आता असं केल्यानंतर मंदिर ते व्यवस्थित पाहिजे, बरोबर. सगळं पाहिजे. त्याने काहीतरी कुठेतरी राजस्थानी कारागीर आहेत, ते तिकडे बांधकाम करत होते, त्यांना आणून दाखवलं अच्छा. ही जागा की असं असं. ते बोलते, हा, तर त्यांनी काय केलं, एक अशी हे दाखवली टेज काढून त्यांना. तो बोलते चालेल, पण बोलते सगळा दगड राजस्थानी लागेल आणि वाळू बिळू काय लागणार नाही.
अच्छा. हा मग त्याने काय केलं तिकडून राजस्थान मधून सगळ्या दगड मागवला. हा दगड मागवला इकडे आणि ते कारागीर पण इकडे आले. त्यांना आम्ही आमच्या वाडीमध्ये काय जागा दिली राहायला बरोबर. कारागिरांना. ते सकाळी यायचे इथे दगडात खूप काम करायचे आणि व्यवस्थित बांधकाम चांगलं. करून गेलं. म्हणजे त्यात जशी डिझाईन दाखवली तसं केलं. फक्त ही जी डिझाईन निघाली हो काय ती कशी काढली ते तो म्हणतो एवढं सगळं आहे तुम्ही महाशिवरात्र वगैरे करणार तो ओंकार पाहिजेच. बरोबर. मग तो ओंकार कसं काढायचं आपली जुनी 20 रुपयाची नोट असते बा त्याच्यावर तो हे जो हा छापा होता. आणि ती डिझाईन जी आहे ना ती त्याची आहे. बरोबर. पण त्याने ती तसेच्या तसे उभे केली ती केलेली आहे. आणि हे संपूर्ण मंदिर तयार झालं व्यवस्थित हे केलं. फक्त हे साग लाकूड सागाचं आहे आणि त्याचा दरवाजा आम्ही तिकडे बनवून घेतला काय आणि बनवणारा पण किचन आहे पण त्याने मस्त बनवलं. छान बनवलं. हा. आमच्या मातोश्रीच्या बाहेर झाल्यानंतर आमच्या ओटीवरती तो नाग आले. अच्छा. हा, त्याने हा साप आला आणि आमच्या घरामध्ये नवीन घर बांधल्यानंतर काही हे बांधणं शक्य नव्हतं पुन्हा म्हणजे आधी तसंच पडून होतं. ते नंतर आम्ही तोडलेलं ते घुमट. नंतर आमचा विचार झाला की बांधायचं पण थोडे दिवस असेच गेले दगड वगैरे करण्यात. मग ते उघडं राहिलं. उघडं राहिल्यानंतर काय झालं एक दिवशी संध्याकाळी 7च्या दरम्यान साप आमच्या दरवाज्यावर आला आणि त्याने हे त्याचे व्हिडिओ पण आहे. अच्छा. तर माझ्या मुलाने उडी मारली त्याच्यावर. तो म्हटलं काय बाबा झालं असेल मग मी हे कर. नंतर आम्ही एका गुरुजींना विचारलं तर त्या गुरुजींनी सांगितलं की त्याचं स्थान तुम्हाला बांधून द्या. म्हटलं बांधू आम्ही पण या अडचणी आहेत. नंतर काय झालं म्हणजे मग केलं. मग त्या पुतण्याने आमच्या सगळं हालचाल करून सगळं म्हणजे माझा मुलगा कुशल मनावर त्याने मनावर घेतलं आणि त्यानेच हे सर्व करून घेतलं. आणि याची खासियत काय आहे पूर्वी लग्न म्हणजे वराडी वर जो जायचा तो टांग्याने जायचा. अच्छा. तर गावातून टांगा निघाला तर ह्याला नारळ जर नाही फोडला तर तो घोडा असा पुढे जायचाच नाही. दोन्ही पाय वरती करून राहायचा. आमचा पण टांगा होता. नंतर मग ते गावकऱ्यांनी सांगितलं म्हणजे नारळ फोडा. तर नारळ फोडला आणि मग हे मंदिर बांधलं आमच्या पुतण्याने. तर त्याचा सगळा दगड वगैरे राजस्थानहून आणलेला आहे आणि राजस्थानला हे बनवण्यासाठी राजस्थानचीच लोक आणून इथे आम्ही ठेवली होती आणि त्यांनी हे सगळे हाताने कलाकुसर इकडे बसून आणि मंदिराचे ह्याला सिमेंटचं एक सुद्धा अंश नाहीये. हे लाल दगडाचं आहे आणि त्या दगडाचाच त्यांनी सगळं वापर करून मंदिर बनवलेलं आहे. आणि नागाच्या सगळे चित्र लावलेले आहेत केलेले आहेत त्यांनी. कोरीव काम करून नागाचे जे चित्र केलेले आहे ते नाग मंदिर म्हणून हे त्याच्यावरती ते डिझाईन काढलेली आहे नागाची. सर्व लोक येतात इकडे मंदिराचे दर्शन वगैरे घेतात. सोमवारी येतात. एरवी असं कोणाचं साऊथ इंडियन लोकांचं पंचमी असते त्याच्या दिवशी पण ते येतात इकडे आणि पूजा वगैरे करतात. आणि आता ह्या तुमच्या युट्यूबद्वारे अजून लोकांना माहिती होईल का इथे नाग मंदिर आहे तर कोणाला पूजा करायची असेल तर ते येऊ शकतात असं. आम्ही आणि आमच्या इथे रुद्राक्षाचं झाड सुद्धा आहे ते आम्ही मंदिराच्या बाजूला लावलेलं आहे. रुद्राक्ष येतात त्याला पडतात वगैरे. हे रुद्राक्षाचं झाड समोरचं. तर मित्रांनो ही होती आजची आपली शंखयात्रा. श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर, श्री राम मंदिर आणि श्री नागोबा मंदिर विरार पश्चिम डोंगरपाडा येथे. आजची आपली ही शंखयात्रा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद. तुमचा प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे.